गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. आणि आज आहे 19 फेब्रुवारी. आपल्या हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज. तर सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज 395वी शिवजयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज फक्त 50 वर्ष जगले आणि आज 395 वर्षानंतर सुद्धा आपण त्यांना दैवत मानतोय. आज म्हणजे त्यांचं कार्य किती महान आहे. तर आजचा आपला व्लॉग असणार आहे नाशिक त्र्यंबकेश्वरचा. आम्ही प्लॅन केला आहे. ॲक्च्युली आज शिवजयंती आहे, एखाद्या किल्ल्यावर जायला हवं होतं किंवा गडावर, पण आम्हाला ते पॉसिबल नाही आहे आज. त्यामुळे आम्ही वन डे ट्रिप कुठेतरी जवळच जावं म्हणून नाशिक त्र्यंबकेश्वर करणार आहे. ॲक्च्युली आज किल्ल्यांवर माहोल खूप वेगळा असेल. रायगडावर तर म्हणजे माहोल वेगळाच असेल. आणि माझ्यावर विपिन आहे. आज आमचे ऑफिस कलिग सोबत जाण्याचा प्लॅन आहे आणि माझ्यावर अजून पण बाकी लोक आहेत, ते जॉईन होतात. आम्ही जस्ट आता घाटकोपरला पोहोचलो. आमचा मीटिंग पॉईंट आहे घाटकोपर. विपिन जस्ट आला, मी पण आलो आहे. बट आज असं वाटतंय की रायगडावर किंवा कुठल्या तरी किल्ल्यावर जायला पाहिजे होतं. आज खूप म्हणजे मस्त मोठा दिवस आणि सोहळा इतका मस्त असेल ना तिथे की काही बोले. बट ठीक आहे. आणि काल आम्ही छावा पिक्चर बघून आलो आहे. म्हणजे आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि काल छावा बघितलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं तर जे बलिदान आहे, डोळ्यात पाणी आलं अक्षरशः बघताना तो पिक्चर. आपण आपल्या छोट्या छोट्या प्रॉब्लेमसाठी रडतो. छोटंसं आपल्याला काय लागलं, फायनान्शियल, फिजिकल, मेंटल, काही प्रॉब्लेम आला, वडापाव खा के ले लो, भजी लाया मैंने, वडापाव खा के ले लो, जाना है और 3 पब्लिक है भाई. शिवजयंती आहे तो केस वगैरे कापून आले पब्लिक भाई. केस वगैरे कापून आले. सोना पडता है. हे प्रवीण सर आहेत. नमस्कार. प्रवीण सर आहेत. हिमांशूची गाडी आणि शिवम महादेव भक्त. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. हर हर महादेव. तर आता आपण गाडी समोर नारळ फोडून सुरुवात करूया. आणि भजी आणली आहेत, भजी वडापाव आणलेत, पण ते मी नाही खाणार आहे, हे खाणार आहेत. चल. गणपती बाप्पा. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय श्रीराम. चलो, जर्नी स्टार्टेड फ्रॉम घाटकोपर. ड्रायव्हर चेंज झाला आपला. काय काय आणलं तुम्ही खायला? वडापाव आणि भजी. कांद्याची भाजी आहे, वडापाव आहे. कोणाची आयडिया होती प्रवीण सर वडापाव भाजी? भाऊ सकाळी बोललो, एक मावशी होत्या, त्या छान वडापाव आणि भजी काढत होत्या. हे सुगंध सुटलेला होता, तर आम्ही विचार केला की पटकन वडापावचा आनंद घेऊ. तोपर्यंत आमचे 2 मित्र येत होते, त्यांना सांगितलं ते पैसे होता, मला थांबा जरा, ते मित्र पण आनंद घेऊ देत वडापावचा. तुम्ही आणलेला आणि तुम्ही ते खाऊन घ्या. आता आम्ही वडापावचा आनंद घ्या. हे पोल्युशन कंपनीतून निघतोय, कंपनीतून दूर निघतोय आणि हे पोल्युशन आहे. आणि ही लाईन चालली आपल्या मुंबईकडे. काय प्रवीण सर, काय पोल्युशन आहे? बघून भीती वाटते. भीती लिटरली. मुंबई सेफ आहे खूप. आणि हे काय म्हणजे बाई, समोरून असं वाटतंय की हे उडतोय लिटरली. वादळ आल्यासारखं वाटतंय. ते पण एवढं घाणेरडा धूर आहे, काळा. काय बोले. हे बघा, हा इथून दूर येतोय. बट हे इंडस्ट्रीचं नाही आहे. आय थिंक काहीतरी आग लावले कोणीतरी आणि किंवा लागले कशाला तरी. तुला काय वाटतं शिवम? मला पण तेच वाटतं, काहीतरी आग लागली. इकडे आग लागले किंवा लावले काहीतरी सीन आहे. आपण जाताना जर दिसलं तर मी दाखवेन. पण आता आपण पेट्रोल भरायला थांबलोय. ते कुठला एरिया माहित नाही, भिवंडीच्या पुढेच आहे. बट डेंजर आहे बघा. हे केवढा दूर येतं, म्हणजे पूर्ण एरिया कव्हर केला त्याने. पण काय सीन झालं बघावं लागेल पुढे जाऊन. दाखवतो, दिसलं तर दाखवेन. पण खूप आतमध्ये हायवेच्या झाड. हा, मुद्दामून त्यांनी झाड किंवा पेटवलं असेल, स्क्रॅप, किंवा मग काहीतरी आग लागले स्वतःवर. लेट्स सी काय बघूया आपण. कडकी में आटा गेला गाईस. पेट्रोल पंपवर हवा भरायला थांबल्यावर तो सांगतो आम्हाला की मागचा टायर पंक्चर आहे. इकडच्यांची स्कीम आहे ॲक्च्युली. बघा, हा टायर पंक्चर वाटतच नाही कुठूनही. आम्ही सगळे 5 जण आतमध्ये बसून बघितलं
पण जरा पण दबत नाही. पंक्चर असतं तर गाडी दबली असती आणि मेन म्हणजे चाललीच नसते. याने चाललीच नसती गाडी. काही म्हणजे यांचे स्कीमच नाही पेट्रोल पंपवाल्यांच्या. टायरमध्ये हवा 10 PSI दाखवत आहेत. 10 PSI असती तर गाडी चालली असती काय. देख लेंगे अगर हो जाएगा कुछ तो. स्टेफनी है अपने पास. आत्माला टाक ना रिप्लेस कर. पहले रिप्लेस करो फिर बाद में करो. अंदर का रिप्लेस करो. नारियल कौन सा आपसे पूरा गाडी का टायर स्वप्निली पण आम्ही असं डिसाईड केलं की टायर चेक करू. नंतर लफडा नाही पाहिजे. नंतर लपडा नको. आम्ही स्टेफनी बदलून घेतो. स्टेफनी लावून घेतो आताच. आणि आपल्याला जायचं आत्ताचा प्रवास सुरू झाला आहे आणि कोणाची नजर लागली यार स्टार्टिंगलाच बाई. आम्ही स्टेफनी टाकून घेतो सेफ साईड. टेन्शन नको. नंतर आपल्याला बघता येईल काय ते काय सीन आहे माहिती आहे इथे. काय पेट्रोल पंपवर थांबल्यानंतर हवा चेक करूच नका. मी तर बोलतो हवा चेक केलं तर ते सांगणार कुठल्या तरी एका टायरमध्ये हवा कमी आहे. त्यांनी त्या मशीनमध्ये सेटिंग केलं. पंक्चर बघून घ्या. भिवंडीचा पेट्रोल भिवंडीचा पेट्रोल पंप आहे. पंक्चर चेक करण्याला भले नाही निघालं पंक्चर तुम्हाला पैसे तर द्यावे लागले. टायर तर कळतोच बसलेला आहे की नाही. आमचा टायर बसलेला नाहीये काही नाही. आम्ही सगळ्यांनी चेक केलं बट तरी पण एक सेफ साईड म्हणून आम्ही टायर चेंज केला. स्टेफनी लावून घेतली कारण आपल्याला लांब जायचं आहे आणि आपण चांगल्या कामाला झालो देवदर्शनाला झालं तर नस्टर नको म्हणून आम्ही सेफ साईड म्हणून आम्ही टायरच चेंज केला. त्याचे पण त्याने 100 रुपये घेतले. ठीक आहे जाऊ दे आपण चांगल्या कामाला चाललोय. पहिली लागलेली नस्टर आपण उकडून टाकले. छत्रपतींचं नाव घेऊ आणि इथून पुढच्या प्रवासाला जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. हो गाईज काय बोलला थोडा टॉपिक सिरियस होते म्हणून मी ब्लॉगिंग स्टार्ट केले. हा थोडा आता आपण ट्रॅफिक मधून बाहेर आलोय आणि एक मस्त असा सुसाट हायवे आपल्याला लागलाय. विपिनचा थोडा मॅटर झालेला बट आम्ही त्याला शांत करतो. काय नाही प्रॉब्लेम नाही. लाइफ है. लाइफ आती जाती रहती है. अपने को छत्रपति संभाजी महाराज जी के वो अभी छावा देगा उससे सीखना है की कठीणाईयों पे मुश्किलों पे अरे काय हिंदीत बोलतोय कठीण परिस्थितीवर मात करून आपल्याला पुढे जायचं आहे. आणि हा रोड बघा किती मस्त आहे सुंदर एकदम. अजून पुढे अजून शहापूर बाकी आहे मग कसारा आहे इगतपुरी आहे मग नाशिक आहे. लेट्स सी कैसे होता है. विपिन भाई टेंशन मत ले अपन है. अपन अभी अच्छे काम के लिए जा रहे हैं. वी आर एक्साइटेड. चल शुभ भाई आज तर कितना साथ ये करता पुढे गाव शाळा आहे. अच्छा लगा. मस्त गावचा रोड आहे. तरी इथून अजून आपल्याला 1 तास दाखवते. 1 तास. आत्ता जरा बरं वाटतंय. गाव साईड जेव्हा सुरू झाले ना आता खूप मस्त वाटतंय. मगाचपासून ट्रॅफिक आणि एवढी वाट लागली ना. हा व्ह्यू बघा मस्त थंड पाणी असणार आहे. जाऊ काय खाली जाऊ काय. माझ्यामुळे लेट होणार आहे आणि सगळे मला शिव्या घालणार आहेत बट मला हे सीन बघून जरा असं यावंसं वाटलं की पाणी कसं आहे बघूया. पूर्ण असं कोणाचं तरी पाणी सोडलंय बट थांबलो जरा चिल करायला थांबलं तर बोललो उतरूया ना बघूया आपण. मस्त वाटतं पाणी पूर्ण इथपर्यंत गेलंय. हा चलो भाई भागते भाई चलो. अपने वजह से लेट होएगा. अपने को 1 बजे तक पहुंचना है उधर नाशिक त्र्यंबकेश्वर में. आणि तिथून असा प्लॅन करतो आम्ही की आम्ही उतरलं आधी काहीतरी खाऊ फ्रेश होऊ आणि मग दर्शनाला जाऊ. म्हणजे असंच नको जायला. थोडं खाऊन पिऊन जरा फ्रेश झालो की मग जाऊ कारण पोचायला 1 वाजेल. चलो. जो मगाशी आता तुम्हाला पाणी दाखवलं ना मी ते ह्या धरणाचं आहे. ते धरणातून ते सोडलेलं पाणी आहे. बरं आता आम्हाला कळलं. हे मला माहीत नव्हतं. हे वाकी डॅम आहे. वाकी डॅमचा हा व्ह्यू पॉईंट आहे आणि हा व्ह्यू बघा किती मस्त आहे. हा एकदम शांत डोंगर मस्त व्ह्यू आहे. आम्ही जस्ट एक चिल करण्यासाठी थांबलो.
फोटो घेण्यासाठी बघा, फोटो घेतात, मला सोडून फोटो घेतात. मित्रांनो आपण पोचलो आहे नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर. आणि बघाल तर इकडे इथून पुढे आपल्याला पार्किंग करायची गाडी आणि आतमध्ये आय गेस कितीतरी आहे, म्हणजे सांगा होते की आतमध्ये गाडी न्यायला 350 रुपये वगैरे लागणार आहेत. आम्ही विचार केला आधी काहीतरी खाऊन घेऊया, थोडं फ्रेश वगैरे होऊया, कारण उन्हामधून वाट लागली पूर्ण केसांची चेहऱ्याची. आणि आपण फ्रेश व्हायला काहीतरी खाऊन घेऊया आणि लगेच डायरेक्ट आपण मंदिराकडे जायचं आहे. मित्रांनो जेवण आलं आपलं मस्त. आम्ही जास्त काही हेवी नाही मागवलं आहे. भाकरी आहे, चपाती, पिठलं आणि शेवभाजी आहे. तर आम्ही असा विचार केला काहीतरी नॉर्मल हलका फुलका आणि इथलं काय स्पेशल असेल तेच खाऊया आणि कदाचित दाल राईस हलका फुलका खाऊया असं मी आणि प्रवीण सरने विचार केला. आणि ऊन पण फार आणि ऊन आहे त्यामुळे, आणि पिठलं भाकरी तर इथली फेमस आहे असं म्हणतायत. तो बोलो आणि शेवभाजी आपल्याकडे नाही मिळत एवढी. गावरान शेवभाजी आता पण बघूया ट्राय करून. एक नंबर जेवण आहे घरगुती, कारण इथे जस्ट त्यांनी बनवायला घेतलेलं आहे. पिठलं आणि शेवभाजीची टेस्ट खूप मस्त आहे, एकदम टेस्टी जेवण आहे. कधी आलं तर असं ऑथेंटिकच जेवा. पावभाजी मिसळपाव आपण आपल्या इकडे खातो, पण असं त्यांचं ऑथेंटिक जेवण आपल्याला नाही भेटत. तर कधी आला तर असं ऑथेंटिक ट्राय करा, शेवभाजी नक्की ट्राय करा. पार्किंग झाले, जस्ट पार्किंग मस्त नगरपालिकेची 50 रुपये पार्किंग. आता आपण मंदिराकडे झालं. पेरू घ्यायचे, पेरू मेन आहेत, म्हणजे पहिलं दर्शन मेन आहे मग पेरू इम्पॉर्टंट आहे, प्रसाद इम्पॉर्टंट आहे, 2 गोष्टी घ्यायच्यात आपल्याला. मेन म्हणजे गेटवर आम्हाला बोलले 350 रुपये पार्किंगचे लागतील आतपर्यंत गाडी न्यायला. आणि आम्ही नाही, ते आम्ही जेवायला गेलो ना, परत आल्यानंतर आम्हाला कळालं की 50 रुपयात पार्किंग आहे नगरपालिकेची. एकदम मस्त 3 फ्लोअर पार्किंग त्यांनी बांधले आहे आणि इथून फक्त 5 मिनिटावर मंदिर आहे. आणि आम्हाला गेटवर यांनी काय फसवलं की 2 किलोमीटरवर मंदिर आहे, तुम्हाला 2 किलोमीटरचे 350 रुपये. आमचं नशीब चांगलं, आम्ही ते रिजेक्ट केलं. तर बघा हा पूर्ण मार्केट लाईक समोरच मंदिर आहे आणि समोर मंदिर आहे बघा. इथून तुम्हाला कळस दिसत असेल बघा, कळस माहित नाही उत्तर दोनादराला. ऐका मागे पुढे कोण झाला ना तर इकडेच भेटायचं. हा चालेल. कुठे आहे ना उत्तर महाद्वाराला आम्हाला एंट्री बंद केली, फिरून जायला सांगतात. आम्हाला तिकडून फिरून जाऊया. फास्ट आहे बोलतात, म्हणजे लाईन कमी आहे, गर्दी कमी आहे. बरं झालं हे ओलं आहे आणि मी सॉक्स घालून आलो आहे फक्त आईच्या गावात. हर हर महादेव. मजबूत गर्दी आहे. गर्दी बघा इथपर्यंत गर्दी आली आहे. टाइम जाईल दर्शनाला. इकडे आहे खरी गर्दी आहे बघा. आतापर्यंत रिकामा दिसत होता, ही आहे खरी गर्दी. अजून पुढे किती असेल माहित नाही, एवढी तरी आहे. ते लाईव्ह दर्शन इथेच घ्या. हर हर महादेव, जय त्र्यंबकेश्वर. मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे. आता 2 तास आपण लाईनमध्ये उभे होतो, पण एकदम व्यवस्थित आणि खूप छान दर्शन झालं, खूप मस्त वाटतंय. तर त्र्यंबकेश्वराची एक छोटीशी कथा आहे, म्हणजे त्याची हिस्ट्री आहे. जी मी तुम्हाला सांगतो. त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आणि 3रे पेशवा बालाजी बाजीराव यांनी या मंदिराचं पुनर्निर्माण केलं. आणि त्यानंतर आता ॲक्च्युली याची कहाणी अशी आहे की इथे जो मगाशी त्याने आतमध्ये शूट करताना आम्हाला थांबवलं आणि बाहेर येताना आम्हाला त्याने अडवलं पण आणि विचारलं की तू शूट करत होता आतमध्ये ते दाखव.
पण आम्ही ऍक्च्युली हिमांशूच्या मोबाईलमध्ये शूट करत होतो आणि त्याला वाटलं माझ्या मोबाईलमध्ये. मी दाखवला मोबाईल, मी काहीच शूट नाही केलंय, मला अडवलं, थांबवलं. सो ठीक आहे, जाऊ दे. मी कुठे कुठे होतो आपण? हा, मी हिस्ट्री सांगत होतो त्र्यंबकेश्वर मंदिराची. तर गौतम ऋषींनी ब्रह्मगिरी पर्वतावर तपश्चर्या केली, म्हणजे खूप कठीण तपश्चर्या केली भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी. आणि त्या तपश्चर्येमुळे भगवान शंकर प्रसन्नही झाले आणि गौतम ऋषींच्या इच्छेमुळे त्रिमूर्ती स्वरूपात ते इथे स्थायिक झाले, विराजमान झाले. आणि गंगा सुद्धा इथे बाजूला गोदावरीच्या स्वरूपात इथे स्थायिक झाली. तर अशी अशी ती एक कहाणी आहे. ठीक आहे, खूप मस्त वाटलं, पवित्र वाटलं, छान वाटलं एक दिवसाचं. ऍक्च्युली आता गाडीतच एंड करतोय कारण आम्हाला खूप लेट झाला निघायला. इथे 6 वाजले आणि आम्हाला लवकर जायचंय घरी. आता सीन खूप मस्त आहे, सीन खूप मस्त झालाय एकदम असा सनसेट वगैरे चांगला आहे. पण आम्हाला अंधार व्हायच्या आधी ना मेन हायवेला लागायचंय कारण इकडे लाईट आणि आपल्याला माहित नाही ते रस्ते. आणि जर तुम्ही त्र्यंबकेश्वरला येत असाल मुंबईवरून तर सगळे लवकर निघा, बस एवढंच सांगेल. मगाशी एंड केलेला ब्लॉगचा, बट आता इथे आम्ही जेवायला थांबलो. सिद्धूचा ढाबा. थांबा, ढाबा दाखवतो. हा, सिद्धूचा ढाबाला जेवायला थांबलेलो. भिवंडीला आहे, भिवंडीला ढाबा आहे. त्याने आम्हाला थोडस फसवलं, पण ठीक आहे, नो इश्यू. परत एकदा इथेच एंड करतो ब्लॉगचा. इथून रिटर्न जर्नी डायरेक्ट सगळेजण आपापल्या घरी. तुम्हाला कसं वाटलं परत एकदा सांगा, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. जय शिवराय, जय त्र्यंबकेश्वर.